तेव्हा त्याचा मोजून होत्या बघून आता तुम्ही बसलेत ना घड्याळ लावा मिनिटाला 12 श्वास चालतील 13वा पडणारच नाही लावा तुम्ही घड्याळ. हा जे माऊस मध्ये प्राशन करतात ना त्यांचे मिनिटाला 30 श्वास चालतात. श्वास जपून वापरता आला पाहिजे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची तारीख लिहिता येते जन्मतारीख, मृत्यूची तारीख कोणाची लिहिता येत नाही. असं जीवनातला कुठला श्वास शेवटचा असेल सांगता येत नाही. म्हणून उठा उठी हे शब्द परमार्थात मध्ये आहेत. मला आयुष्य रूपी सूर्य मावळण्याच्या अगोदर परमार्थ पैलगीर आम्हाला काढायचंय. कसं करावं लागेल असं सावकाश का महाराज. उठा उठी त्वरा लगभग तातडीने परमार्थ करावा लागेल. का या आयुष्याचा शेवट कधी सांगता येत नाही. 2 दिन का मेला है. हे आयुष्य 2 दिन का मेला है. एक दिन तो जाएगा. पुढचा एक बर का हरि का तो स्मरण करले नाही तो अंत में पछताएगा. शेवटी पश्चातापाची वेळ नको पाहिजे. आयुष्य महाराज चाललाय बर का म्हणून उठा उठी आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणाश. आयुष्याचा म्हणून लवकरात लवकर उठा उठी ऐसी हो जाएगी तेरी हालत कामाए दौलत न ताकत छोड़कर अपने ऊंची हवेली मुझको बाहर निकलना पड़ेगा. प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज. ब्रह्मदेवाच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं असेल तुम्ही. ब्रह्मदेवाच्या ओवीवर ज्ञानोबारांची एका दिवसामध्ये अमृत पिणारे बर का अमृत पिणारे 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती ज्ञानोबारा सांगतात. अमृत पिणार अमृत पिल्ले चहा पिणार किती जाती कल्पना केलेली बरी. प्रत्येकाला सोडावं लागतंय महाराज. काय झालं प्रभू रामचंद्रांना शरीर माध्यमामध्ये आपला देव करावा लागला. भगवान श्रीकृष्णांना पंचतत्वामध्ये आपला देव करावा लागला. म्हणून उठा उठी लवकरात लवकर कधी जावं लागेल सांगता येत नाही. एक महात्मा एका गावामध्ये आले प्रवचना करता आले. गाव प्रवचना करतात. प्रवचन संपता महाराजांनी सांगितलं या गावातले सगळे लोक मरणार आहे. आता शब्द ऐकलं महाराज अख्खं गाव प्रवचन रडतंय. हो अख्खं गाव. पाठीमागे एक मावशी बसेल होती ती मावशी असेल. अख्खं गाव रडतंय मावशी असते. महाराजांकडे प्रवचन संपलं. महाराज त्या मावशी भेटतात. मावशी अख्खं गाव मरणार म्हणून रडतं तू गाव असते. मावशी म्हटले महाराज तुम्ही सांगितले या गावातली सगळी लोक मरणार आहे. मी या गावची नाही मी शेजारच्या गावची. ओ माय तुला एक दिवस आहे ना येते नाही गुरु देवादी करणं सोडावं लागतंय. पण प्रत्येक शब्द महत्वाचं बरं का. उठा उठी उठा. आयुष्याचा श्वास कुठला शेवटचा असेल सांगता येत नाही. प्रत्येक श्वासाला सावध राहून शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम सर्वाचरे लक्ष विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरित भजे. 100 काम बाजूला सारा. सुभाषिता सांगतायत अगोदर जेवण करा. 1000 काम बाजूला सारा. अगोदर स्नान करा. म्हणजे अगोदर स्नान करा मग जेवण करा असं म्हणत आहे. उलट करता नाही तर लक्षावधी काम बाजूला सारा. अगोदर दान धर्म करा. ते कर्णाचं उदाहरण तुम्ही ऐकलंय ना. अंगदेशाचा राजा दान धर्माचं ऐकलं नसेल ऐकलं असेल तर तरी सांगतो बरं ऐका. कर्ण बरं का दान लक्षावधी काम बाजूला सांगितले सुभाषितांनी पण दान धर्माबद्दल करा बरं का. अंगदेशाचा राजा कर्ण होता. आता दाढी करण्याकरता बसला. तो अंगदेशाचा राजा दाढी करता जे पाणी लागतं ते सोन्याच्या वाटीमध्ये वाटतं. एक ब्राह्मण याच्या गावात मागतोय दान तर याच्याकडे दान मागितल्यानंतर कर्णानं मागचा पुढचा विचार केला नाही. ती सोन्याची वाटी होती डाव्या त्याला तिच्यात पाणी फेकून दिलं आणि दान देऊ लागलं. देऊन टाकलं. ती ब्राह्मण देवता याच्या देवता म्हणते अहो महाराज थांबा मला माहित आहे तुम्ही दान धर्मामध्ये उदार आहेत. आपण खूप उदार आहे पण ऐका ना थोडं थांबा. तुम्ही अशुद्ध अवस्थेमध्ये तुम्ही दाढी करतायत. दाढी केल्यानंतर स्नान करा शुचिर्भूत व्हा पवित्र व्हा मग दान धर्म करा. बरं तुम्ही दान करताय तर करताय डाव्या हाताने दान करताय. डाव्या हाताने केलेले दान हे निषिद्ध आहे. नाही आपण डाव्या हाताने दान करताय ते निषिद्ध आहे. त्या कर्णाचं उत्तर आहे का बरं का. कर्ण म्हणतो बाबा तुमचं मला कळतंय मी अशुद्ध अवस्थेमध्ये डाव्या हाताने दान करू नये बरोबर आहे पण ऐका बाबा डाव्या हातातली वाटी उजव्या हातामध्ये येईपर्यंत बुद्धी पालटली तर काय. आता इच्छा झाली आहे दान घ्या आणि मोकळा हो. लक्षावधी काम बाजूला सारा अगोदर दान धर्म करा आणि कोट्यावधी काम बाजूला सारा अगोदर देवाचं चिंतन करा. राम राम